नमस्कार. सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवाअंतर्गत उल्वे नोट खारकोपर येथे जय बजरंग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणच्या देवीचे पूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वसंत शेठ पाटील, सुधीर ठाकूर, भाऊशेठ भुईर, किशोर पाटील, काशीनाथ पाटील, रामदास पाटील, वैभव घरत, मोरेश्वर पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. यंदाचे या नवरात्रोत्सवाचे 19वे वर्ष आहे. या ठिकाणी गरबा आणि दांडिया स्पर्धेचे तसेच पंचम निर्मित गंधसुरांचा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना आहे. दरम्यान पनवेलसह रायगड जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने सर्व धार्मिक विधी करून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत मूर्तीची मिरवणूक काढून देवीची स्थापना केली आहे. मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी आणि रविवारी झालेल्या 4 अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले आहेत. या अपघातांमधील जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाळफाटा कर्जत रस्त्यावर अंजरूनजवळ म्हैस आणि 2 दुचाकी यांच्यात शनिवारी सायंकाळी धडक होऊन 3 स्थानिक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आकाश दामू वाघमारे, मानव अशोक वाघमारे, प्रफुल्ल पुंडलिक वाघमारे यांचा समावेश आहे. तर कलोते गावातील मनीषा गजानन ठोंबरे रविवारी रस्ता ओलांडत असताना आयशर टेम्पोने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याच दरम्यान बोरघाटातील सायमाळ वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन एकाचा मृत्यू आणि दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे तरुण पनवेल आदेईचे रहिवासी आहेत. एकविरा देवीचे दर्शन घेऊन पनवेलकडे परतत असताना हा अपघात झाला. यातील उमेश कोळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तरुण हर्षद जाधव आणि धनराज म्हात्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी तिसरा अपघात शेळफाट्यापुढील चिंचवली फाटा येथे घडला. यामध्ये दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील 28 पैकी 21 धरणे 100% पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामधील 15 धरणातून कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 96.32% पाणीसाठा उपलब्ध आहे. याच धरणांमध्ये गेल्या वर्षी 97% पाणीसाठा उपलब्ध होता. जिल्ह्यातील 28 पैकी 21 धरणे 100% भरली आहेत. उर्वरित 7 धरणांपैकी 4 धरणांमध्ये 90% पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वात कमी 68% पाणीसाठा उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात उपलब्ध आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नवरात्रोत्सवानिमित्त पेण तालुक्यातील रावे गावाची ग्रामदैवत आई रायबादेवी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या ठिकाणी महिला भगिनी मंदिर सभा मंडपात गाण्यांच्या ठेक्यावर नाचत असल्याने रावे गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रावे गावाची कुलस्वामिनी आई रायबादेवी मातेच्या गाभाऱ्यात विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. गाभाऱ्यात पाताळगंगेची काळी वाळू विविध प्रकारचे धान्य टाकून गाव पंचांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यामध्ये मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर रावे गावाच्या प्रवेश मार्गापासून कासारभट ते रावे गाव अशी 2 किलोमीटर मार्गावर महिलांनी रांगोळ्या घातल्या आहेत. आई रायबादेवी मंदिरात आगामी 9 दिवस देवीचा नवरात्रोत्सव चालणार आहे. त्यामुळे देवीचे मंदिर, गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त रायगड शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसह ग्रामदेवता आई रायबादेवी मातेच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या अधिपत्याखाली पोलिसांच्या पथकाने वॅगनार गाडीतून नेला जाणारा सुमारे 5,33,000 रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला असून यावेळी गाडीचा चालक गाडी सोडून पसार झाला आहे. कळंबोली वसाहतीजवळील खिडूकपाडा येथून एक व्यक्ती कारमधून गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे उपायुक्त पंकज डहाणे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार आणि पथकाने या ठिकाणी सापळा रचून गाडी चालक
स्टोअरसमोर थांबल्यानंतर तो गाडीतील बॉक्स आणि गोण्या उतरवत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पथक त्याला पकडण्यासाठी धावले असता तो चलाखीने गल्लीबोळातून पळ काढून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केल्यावर गाडीमध्ये विविध प्रकारचे गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आला आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर मागील 15 दिवसांपासून गटारगंगा वाहत असून येथील ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. चिरनेर गावातील कातळपाडा राजाराम केनी ते किशोर परदेशी यांच्या घरासमोर जुने एसटी स्टँडपासून कातळपाडा मार्गाकडे तर जुने एसटी स्टँडपासून राम मंदिरापर्यंत चिरनेर गावातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गटारांचे पाणी वाहत आहे. चिरनेर येथील ग्रामस्थ तसेच महिलांनी गटारांच्या पाण्याचा बंदोबस्त करावा याबाबत ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. चिरनेर ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असून नव्याने येणाऱ्या सरपंच आणि सदस्यांकडून ही कामे केली जाणार असल्याचा गमजा मारत असल्याचे म्हटले जात आहे. महाविजय अभियान 2024च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या नवी मुंबईमध्ये संघटनात्मक दौरा होणार आहे. या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रदेशाध्यक्षांच्या नवी मुंबई नगरीत जोरदार स्वागत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले असल्याची माहिती नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर 400+ तर महाराष्ट्र राज्यात 45पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्या दौरा होणार असून त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईमध्ये जिथे मासेमारी केली जाते अशा खाडी किनाऱ्यांवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून केवळ सिलेंडरवर चालणाऱ्या होड्यांचीच नोंदणी केली जात आहे. त्यामुळे हात होड्यांची देखील नोंद व्हावी अशी मागणी कोलवानी माता मित्रमंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ सिलेंडरवर चालणाऱ्या होड्यांची शासनाकडून नोंद होते. परिणामी हात होड्यांची नोंद केली जात नसल्याने त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत, अर्थसहाय्य व आपत्कालीन नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे ऐरोली ते दिवाळीपर्यंतच्या सुमारे 2000 मच्छीमारांच्या हातोड्यांची नोंद केली जावी आणि गरीब मच्छीमारांना दिलासा द्यावा अशी मागणी मच्छीमार संघटनेकडून केली जाणार असल्याचे दिवाळे येथील कैलास नारायण कोळी यांनी सांगितले आहे. चिरनेर रांजणपाडा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे यावर्षी तुळजापुरातील भवानीच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असल्याची माहिती मंडळाच्या वतीने संतोष ठाकूर यांना दिली आहे. आदिशक्तीच्या भक्तांसाठी जणू काही पर्वणीच प्रकटली आहे. मंदिराच्या देखाव्याची निर्मिती कळंबुसरे येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या लावण्या कला केंद्रामार्फत करण्यात आली आहे. तर चिरनेर येथील मूर्तिकार प्रसाद गजानन चौलकर यांनी आदिशक्ती तुळजाभवानीची मूर्ती अगदी हुबेहूब साकारली आहे. मांगल्याची सिद्धी आणि श्रद्धेच्या सौंदर्याचा साक्षात्कार घडवणाऱ्या मंदिराचे हे वेगळेपण, तिचे स्थान, प्राचीनता आणि तिचे लोभसवाणे रूप यांचा जणू येथे भक्तांना साक्षात्कार घडणार आहे. शोभेसाठी विद्युत रोषणाई आणि मंडप सजावट महागणपती डेकोरेशनचे संचालक सचिन गबाडी यांनी केले आहे. नवरात्रोत्सवात आदिशक्तीची प्रतिष्ठापना, महाआरती, देवीचा जागर, गोंधळ, महाप्रसाद, गरबा नृत्य, फनी गेम्स, होम मिनिस्टर तसेच महिला आणि पुरुषांच्या नाचांचे जंगी सामने तसेच भव्य मिरवणूक कार्यक्रम होणार आहेत.
पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंद्रे ग्रामपंचायत हद्दीतील दुंद्रेसह रेडघर, शिवणसई येथील शेका पक्ष कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजपमध्ये पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमास तालुकाध्यक्ष ऋणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील तसेच कृष्णा पाटील, भगवान भोपी, गुलाब भोपी, वासुदेव भोपी, विलास भोपी, गणेश भोपी, भालचंद्र भोपी, नवनाथ भोपी, गुरुनाथ भोपी, बाळा भोपी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेका पक्षाचे रेडघर येथील बाळकृष्ण भोपी, राम भोपी, दत्ता भोपी, जयदास भोपी, विलास भोपी, दुंदुरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बेंडू गोसावी यांच्यासह अनेकांनी विकासाचे कमळ हाती घेतले.